शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूरची आपली झुकझुक गाडी शकुंतला रेलगाडी एक्सप्रेस करण्यासाठी क्रांतीदिनी व स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या 36व्या जन आंदोलनाच्या आयोजन नियोजनाची बैठक साईनाथ मोटर्स येथे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली। शकुंतला रेल्वे पुन्हा सुरू व्हावी आणि गोरगरीब, आदिवासी, विद्यार्थी, व्यापारी, शेतमजूर यांना न्याय मिळावा, आपल्या क्षेत्रातील औद्योगिक विकास, व्यापार वाढावा म्हणून शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती सतत 7 वर्षापासून लढा देत आहे। गल्ली ते दिल्ली पर्यंत शकुंतलासाठी स्वखर्चाने पाठपुरावा घेत आहे। तरी सुद्धा शकुंतला रेल्वेचा विचार शासन गांभीर्याने करत नसल्याने पुन्हा 2025 चे हे तिसरे जन आंदोलन करण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रेल्वे स्टेशन स्वच्छता, ध्वजारोहण, तिरंगा पदयात्राचे नियोजन करण्यात आले आहे। सदर आढावा बैठकीत शकुंतला रेल बचावचे योगेश खानजोडे, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, शारदा उईके, संतोष नरेडी, कमल केजरीवाल, राजकुमार बर्डिया, धनंजय नाकील, सुरेश प्रजापती, सुनीता वैद्य, वसंतराव धोबे, राजेश पांडे, दयाराम चंदेल, गजूभाऊ कोल्हे, राजा धर्माधिकारी, रामदास मसने, मुरलीधर ठाकरे, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, किरण गवई यांच्या उपस्थितीत पुढील नियोजन करण्यात आले। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचं 36व्या टप्प्यातली आढावा बैठक इथे आपण संपन्न करत आहे। शकुंतला रेल्वे सुरू करण्यासाठी आतापर्यंत आपले जे 35 आंदोलन झाले ते वेगवेगळ्या टप्प्यात झाले। अनेक अहिंसावादी आपण आंदोलन केले, त्यामध्ये फक्त चक्काजाम वगळलं। तसंच 9 ऑगस्ट रोजी आपण सर्वांच्या मान्यवरांच्या संमतीनं 9 ऑगस्ट सकाळी 8 वाजता स्वच्छता अभियान रेल्वे स्टेशनची हालत बिघडलेली आहे, तर गवत तण आणि गडेची खूप वाढलेली आहे। आज आपण त्या माध्यमातून तिथं श्रमदान आणि स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम ठेवतो सकाळी 8 वाजता। क्रांती दिवस आहे, क्रांती दिनाच्या निमित्त त्यानंतर तो कार्यक्रम झाल्यानंतर आपला स्वच्छता अभियानाचा 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी आपण सगळं आणि आपल्या शहरातले सर्व नागरिक, एनजीओ, सामाजिक संघटना इत्यादी आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 9:30 वेळेला लक्षात ठेवा, सकाळी 9:30 मला आपण रेल्वे स्टेशनवर ध्वजारोहण करतो। त्यानंतर ध्वजारोहण झाल्यानंतर आपण लगेच 15-20 मिनिटात शकुंतला रेल्वे स्टेशनपासून तर मेन रोडनं आपल्या इथं रेल्वे क्रॉसिंग आहे, त्या रेल्वे क्रॉसिंगनं गाडगे बाबा पाणीच्या मागं रेल्वे ब्रिजवर एक पदयात्रा काढतो। पदयात्रा काढल्यानंतर आपण तिथं बाकीचा विषय काय आहे ठरवतो आणि बाकीचा 9 ऑगस्टला एक विषय असा आहे की सर्वजण 9 ऑगस्टला स्वच्छता अभियानला येणार आहे। स्वच्छता अभियानाच्या दिवशी, श्रमदानाच्या दिवशी पण पुन्हा एकदा आढावा आणि त्यानंतर माननीय खासदार श्री प्रबोधभाऊ वानखडे यांची जर आपल्याला 9 ऑगस्टला वेळ भेटली तर आपण त्यांना एक शकुंतला रेल्वे स्टेशन अचलपूरचे पूर्ण रूपरेषा काय आहे हे सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगतो। प्रत्यक्षात आपल्या समितीकडून जे काही होईल निवेदन देणं किंवा त्यांच्यासोबत जे बैठक घेणं दिलं तो आपण एक प्रयास करू। पुढील जन आंदोलन प्रति पूर्ण माहिती योगेश खानजोडे व दीपा तायडे यांनी दिली। आपले 35 आंदोलन झाले, परंतु तरी शासनाला काही जाग येत नाही आणि शकुंतला सुरू होणे हे खूप गरजेचं आहे आणि आवश्यक आहे। गरिबांसाठी म्हणा की श्रीमंतासाठी म्हणा की औद्योगिकरणासाठी म्हणा, परंतु आम्ही आंदोलन करू सगळ्यांना बोलावून जातं, पण तरी आमची काही शकुंतला सुरू होणार झाली नाही आहे। म्हणून आम्ही 9 ऑगस्ट क्रांतीदिनी काय काय कार्यक्रम घ्यायचे ते या आजच्या दिवशी ठरवलेलं आहे आणि ते 15 ऑगस्ट आहे, त्या दिवशी झेंडावंदन आणि पदयात्रा याबद्दलही आम्ही आपले विषय
साबूसह संजय जोशी, विदर्भ न्यूज, परतवाडा. Shanaya's Makeover International Makeup Artist, certified by Mumbai Makeup Industries, Ojas Rajani. Shanaya's Makeover and Nail Art, flat number 8, Wimco Tower, near Camp Masjid, Amravati. For more details, contact 7058 761 312. Shanaya's Makeover.